मी तुमचं? हा, काय करू? एक काम धड जमत नाही तुम्हाला. अक्कल नाहीये तुम्हाला? हा, काही प्लॅनिंग नाही, गाडी नाही, निघाल्या तोंड वर करून. मला वाटलं होतं तुम्हा दोघींपैकी एकीला तरी अक्कल असेल, पण नाही. मुळात त्या टेम्पोत रुद्रकेतूचा देह ठेवलाच कशाला? अगं पण गप्प बस नर्मदा, गप्प बस. त्या टेम्पोवाल्यानी जर का टेम्पो थांबवला नसता तर रुद्रकेतूचं प्रेत आपल्याला मिळालंच नसतं. तेच तर ना वहिनी, आपलं काम झालंय ना पूर्ण, मग कशाला ओरडतीयस? नशीब होतं आपलं म्हणून. नशीब? हो काय बोलताय? नशीब कसं? म्हणजे आम्ही इतके एफर्ट्स घेतले, इतक्या मेहनतीने ही बॉडी इथे आणली, त्याचं काही नाही. तुम्ही आम्हाला बक्षीस दिलं पाहिजे तर तुम्ही आम्हालाच ओरडताय. नाही तर काय, बक्षीस मिळणार तुम्हाला, पण काम पूर्ण झाल्यानंतर. आता काय राहिलंय? आउट हाऊसच्या बाजूला काही लाकडं पडलीत, ती गोळा करा. हं? आणि इथे एक चिता रचा. मला त्या रुद्रकेतूचं प्रेत जाळायचंय. मीरा, मंजिरी आता तिची आउट हाऊस मधली गुहा वापरत नसावी बहुतेक. मला असं वाटतंय आपण तिच्या गुहेत अगदी आतपर्यंत पोहोचलोय ना, त्यामुळे आता तिच्यासाठी ती जागा सुरक्षित नाहीये. आणि आता कुठलंही महत्वाचं काम करायचं असेल तर त्यासाठी तिने या घरातच जागा निर्माण केली आहे. वाळवीसारखं पोखरलंय ना तिने या घराला. हो, आणि एवढंच नाही, आपले बाबा सुद्धा याच वास्तूत कैद आहेत. ताई, तुला ते दिसले का ग? नाही मीरा, पण मी त्यांचा आवाज ऐकला आणि तो भ्रम नव्हता. मी खरंच त्यांचा आवाज ऐकला. आणि मीरा, मला खात्री आहे की आपले बाबा याच वास्तूत कैद आहेत. म्हणजे तुझं असं अचानक गायब होणं, त्या जागी जाणं आपल्यासाठी चांगलंच होतं तर. हो, पण एक गोंधळ झालाय मीरा. काय? रुद्रकेतूंचा मृतदेह मंजिरीच्या ताब्यात आहे. म्हणूनच वेदाच्या बाबांना तो तिथे सापडला नाही. अथर्व तिकडे गेले होते? ताई, हे बघ, तू अचानक गायब झालीस. मी खूप घाबरले होते अगं. आणि तेव्हा मी ठरवलं की आता आपल्या हातातला एकही धागा सुटता कामा नये. म्हणून मी वेदाच्या बाबांना रुद्रकेतूंचा मृतदेह आणायला पाठवलं होतं. पण त्यांना तिथे काहीच सापडलं नाही. आणि तू म्हणतेस तसं मंजिरीकडे जर तो मृतदेह असेल तर तो ती नष्ट केल्याशिवाय नाही राहणार ग. मीरा, चल.